मनीषा ताई, घर आलं आपलं. आपलं नाही, तुमचं. ज्या घरात सून म्हणून जाणार होते ते घर माझं होतं. वैदू, अहो, मनीषा, ए बाळा, चल चल बाळा, चल. कधी एकदा लग्न करून त्या बंगल्यात राहायला जाते असं झालं होतं मला. असं नको बोलूस ताई, नाही तर रोज इकडेच येऊन बसायची माहेरी सासरच्यांच्या कंप्लेंट्स घेऊन. आतापर्यंत मला जे जे काही हवं होतं ते सगळं वैदूने दिलं. आता अजून 1 मिनिट जर ही मुलगी इथे थांबली ना तर हे लग्न होणार नाही. तुम्ही काय, आम्हीच मोडतो हे लग्न. अच्छा प्लीज फॅन, अरे फॅन तू तरी फॅन, फॅन दरवाजा उघड. आपण आधी पुढलं काढणार होतो ना. आपण काय काय करणार होतो ना, आपली तयारी झाली होती. आता परत येईन ते फक्त माहेर वाशिण म्हणूनच. किती अनलकी आहे मनीषा. माहेर वाशिण म्हणून येणार होते, काय झालं? कुणी जवळ यायचं नाही माझ्या, लांब व्हा सगळे. मनीषा, असं काय करतेस बाळा? शांत घे घे मनीषा, सुंदर दिसायचं ना तुला. हा ताई ताई ऐक ना, मध्ये यायचं नाही, कुणीच मध्ये यायचं नाही. मनीषा, सुंदर दिसायचं होतं तुला, मोठ्या घरातली सून व्हायचं होतं, खूप खूप स्वप्न बघायची होती आणि अगदी राहिली. असंच हवं होतं ना. अरे ताई, हे बघ, असं बघायचं होतं ना तुला मला.
असं बघायचं होतं ना तुला मला. लहानपणापासून ओळखते मी तुला. खूप चांगलंच ओळखते आता. आपली वैदू गुड गर्ल आहे. सगळ्यांना तिला ताब्यात ठेवायचं. आपली वैदू म्हणेल तसं वागायचं. आपली वैदू म्हणेल ते करायचं. सगळं वैदू सारखं करायचं. पण हा ना तुझ्या समजूतदारपणाचा आव जो तू आणला होतास ना तो मला चांगलाच कळलाय. समजूतदारपणाचा आव आणून तू तू सगळ्यांचं आयुष्य संपवतेस हळूहळू. आणि आजपर्यंत जे आपल्या घरात प्रॉब्लेम्स निर्माण झालेत ना ते फक्त तुझ्यामुळे झाले. फक्त तुझ्यामुळे. या सगळ्याला जबाबदार फक्त तू आहेस वैदू. विचार ना, का करते मी तुझ्यावर एवढा मोठा आरोप? विचार, का करते मी तुझ्यावर एवढा मोठा आरोप? माझ्या लग्नासाठी तुला पैसे जमवता आले नाही म्हणून आलोकने आपल्या घरात चोरी केली. आणि बाबा ती तुम्हाला खोटा कॉन्फिडन्स देत राहिली आतापर्यंत. मी करीन सगळं, मी बघीन पैशांचं हळूहळू. काहीच जमत नाही तुला, काहीच नाही. आजही जे हॉल मध्ये झालं ते जर तू नीट हँडल केलं असतंस तर माझं लग्न मोडलं नसतं. तू नसतीस तर आज माझं लग्न झालं असतं, मोडलं नसतं. इथे माहेरवाशीण म्हणून परत येणार होते मी. आज लग्न मोडलंय म्हणून परत यावं लागलंय. सांग ना, काय चुकलं माझं? काय चुकलं माझं वैदू की तू मला एवढी मोठी शिक्षा दिलीस? काय चुकलं सांग ना. काय दोष होता माझा? दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा मला का भोगायला लावलीस तू? काय चुकलं माझं की तू माझं लग्न मोडलंस वैदू? माझं लग्न मोडलं. तुझ्या ताईचं लग्न, ताई म्हणतेस ना मला? हा, बहीण नाहीयेस तू, शत्रू सारखी वागलीस तू माझ्याशी. मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. दूर व्हा सगळ्यांनी, कुणीच हात लावायचा नाही मला. नाही माफ करणार मी तुला, कधीच नाही. लहानपणापासून ओळखते मी तुला. आपली वैदू म्हणेल तसं वागायचं. आपली वैदू म्हणेल ते करायचं. सगळं वैदू सारखं करायचं. समजूतदारपणाचा आव आणून तू सगळ्यांचं आयुष्य संपवतेस हळूहळू. आणि आजपर्यंत जे आपल्या घरात प्रॉब्लेम्स निर्माण झालेत ना ते फक्त तुझ्यामुळे झालेत. ताई, ताई, ताई नाही बघवते का तुझा हा त्रास?
ईशा, मला खरंच असं वाटलं नव्हतं ग की मी बोलल्यामुळे ताईचं लग्न मोडेल. उलट मला वाटलं होतं की प्रमोद आपल्या बाजूने उभा राहील, ईशानला बोलेल तो. पण ईशान तुझ्याशी जे वागला ते चुकीचं होतं असं वाटलंच नाही प्रमोदला. आपल्याला आधीपासूनच डाऊट होता ना ताई की स्टँड घ्यायची वेळ आल्यावर प्रमोद जिजू काहीच बोलणार नाही. आणि तरी मनीषा ताईला असंच वाटतंय की चूक माझी होती. जाऊ दे ना ग ताई, नको तू इतका त्रास करून घेऊस. मी जे वागले त्याचा पश्चाताप नाही होते दिशा मला, कारण तुझ्या बाबतीत जे झालं ते कळल्यानंतर गप्प बसणं चुकीचंच होतं. पण तुम्ही दोघी माझ्या बहिणी आहात ग. माझ्यावर अशी वेळ आली की मला एकीचीच बाजू घ्यावी लागली ना, याचं वाईट वाटतंय मला. ताई, आता या गोष्टीचा विचार करून करून नको त्रास करून घेऊस ग स्वतःला प्लीज. तू समजूतदार आहेस ग, पण मनीषा ताईला कसं समजवू मी? माझवर ते जमलंय का कोणाला? आणि आता तर ताई, सगळं जाऊ दे आता. तू एक काम कर, खिचडी झाली आहे ना ती बाहेर ने, मी पापड तळून आणते. गौरी हार पूजेचं सामान एका वेगळ्या पिशवीत होतं. ती पिशवी आणलीये का हो आलोकने? तीच पिशवी ना ती. अगं बाई हो. आकाश, आणि मानपानाची पिशवी? ही काय? हा, हे म्हणजे वधू पक्षाच्या खोलीतलं सगळं सामान आलं म्हणायचं. काही राहिलं नाही ना हो हॉलवर? नाही, काहीच नाही राहिलं. अगं वैदू, तू इथे बाहेर? आई हो, मला माहित होतं तुम्ही कोणीच आज जेवायला येणार नाही म्हणून मीच बाहेर घेऊन आले. चला खाऊन घ्या थोडं थोडं. मला नाहीये भूक. यांना वाट. मलाही नाही जेवायचं. आई बाबा, असं का करताय तुम्ही? तुम्हीच जर असा चेहरा पाडून बसलात तर ताई कसं विसरेल सगळं? प्लीज थोडं तरी खाऊन घ्या ना. मला खूप भीती वाटतेय वैदू. कसली आई? आजपर्यंत तुमच्यात भांडणं झाली नाही तसं नाही, पण तरीही तुम्ही तिघी एकमेकींना घट्ट धरून होता. एकीला लागलं की दुसरीच्या डोळ्यात पाणी यायचं. पण आता हे जे काही घडलंय त्यामुळे तुमच्यात कायमचा दुरावा नाही ना निर्माण होणार. आई, तू काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. तुझी मुलं कितीही लांब असली ना तरी कायम एकत्र असतील. शांत हो. खाऊन घ्या थोडस. चला. अगं एक वेळ आम्ही जेवू ग, पण मनीषाचं काय? ती नाही येणार. मी बोलवून आणीन तिला. नको, परत तुला वाटेल तसं बोल.
आई माझ्यावरच चिडली आहे ना ती, मग तिची समजूत मीच घालायला हवी. पॅम फोन उचल ना माझा. इतकं काय रागवायचं? पॅम ताई ताई चल खाऊन घे थोडं, खिचडी केली सगळं. पॅम फोन उचलत नाहीये माझा. कधीपासून ट्राय करते मी. ताई फोन ठेव बघू, तू चल खाली. ताई ना रे, एवढं काय रागवायचं? पॅम फोन उचल. ताई अगं खाऊन घे म्हणजे बरं वाटेल. ऐक ना, तू बस इथे. माझं एक काम करशील का प्लीज? बस. माझ्या मोबाईल मध्ये ना पॅमचे फोटो आहेत, ते डिलीट करायचे. हा हे बघ, हे असे सगळे फोटो नाही, ऐक ना, हे बघ, हे असे सगळे फोटो सिलेक्ट करायचे. हा आणि मग ते डिलीट. माझ्या मोबाईल मधले पॅमचे सगळे फोटो डिलीट झाले. किती सोपं आहे यार, एका झटक्यात झाले. ताई ऐक ना माझं, अगं please पण एक फोटो राहिला डिलीट करायचा, तो मला आता असा डिलीट. ताई ताई काय ताई, अगं तू काय करतेय? त्यांचा फोटो माझ्या डोक्यात आहे ना, त्याचं काय करू मी? 2 वर्ष आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो. लग्न एका मिनिटात मोडता येतं आणि मोडलंस तू. मनातल्या आठवणींचं काय करू? सांग ना, सांग ना, मी काय करू या आठवणींचं? ताई तू शांत हो ना प्लीज. आहे तुझ्याकडे उत्तर? आहे का? नको बोलूस माझ्याशी, नको थांबूस माझ्या समोर. प्लीज जा इथून, जा. ताई